गंगाखेड ग्रामी जन्मली जनी, गंगाखेड ग्रामी जन्मली जनी, करोड दामाची उदरी पावन खाणी, करोड दामाची उदरी पावन खाणी. मायबापांचे छत्र हरपले गव्हाणी, विठ्ठल नावे तिने सांडिले पाणी. दामाशेठांनी पाहिले तिचे रूप, दामाशेठांनी पाहिले तिचे रूप साजिरे, नामयाच्या घरी आले ते रत्न गोजिरे, नामयाच्या घरी आले ते रत्न गोजिरे. दासी म्हणून राहिली विठ्ठलाच्या दारी, दासी म्हणून राहिली विठ्ठलाच्या दारी, नामयाची जनी झाली जगात भारी. श्रोते हो, गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेल्या गंगाखेड गावी या लाडक्या जनीचा जन्म झाला. आई वडिलांच्या मृत्यूनंतर अनाथ झालेल्या या बालिकेला साक्षात विठ्ठलाने पंढरीच्या वाटेवर आणले. संत नामदेव महाराजांचे वडील दामाशेठ यांनी या माऊलीला आपल्या घरात आश्रय दिला. जरी ती नावाने दासी म्हणून राहिली तरी तिच्या अंतरात साक्षात परब्रह्म विठ्ठल अखंड जागृत. त्या घरात आश्रय दिला. जरी ती नावाने दासी म्हणून राहिली तरी तिच्या अंतरात साक्षात परब्रह्म विठ्ठल अखंड जागृत होता. नामदेवांच्या वाड्यात राहून जनीने भक्तीचे बाळकडू घेतले. पहाटे उठून जनी ओढी जड जाते, विठ्ठल धावून चक्र बाजूला ठेविते. पहाटे उठून जनी ओढी जड जाते, विठ्ठल धावून चक्र बाजूला ठेविते. मेड पकडून विठू दळू लागे पीठ, मेड पकडून विठू दळू लागे पीठ, जनीच्या सोबतीने गाई अभंग चोखट, जनीच्या सोबतीने गाई अभंग चोखट. शेण वेचुनी जनी गोवऱ्या ही थापी, शेण वेचुनी जनी गोवऱ्या ही थापी, विठ्ठल पाठीशी उभा देव तो प्रतापी, विठ्ठल पाठीशी देव तो प्रतापी. धुनी भांडी करे साक्षात वैकुंठनाथ, धुनी भांडी करे साक्षात वैकुंठनाथ, भक्तीच्या प्रेमापोटी वाकिविला माथा, भक्तीच्या प्रेमापोटी वाकविला माथा. श्रोते हो, पहाटेच्या अंधारात जनी जेव्हा जड जाते ओढायला बसायची तेव्हा तिचे कोमल हात दुखू नये म्हणून वैकुंठाचा राजा स्वतः धावत यायचा. विठ्ठल जात्याची मेळ पकडायचा आणि जनीच्या सोबतीने दळण दळू लागायचा. जनी गाणी गात असायची आणि देव स्वतः पिठाची आवराआवर करायचे. जनीच्या गोवऱ्या थापण्यासाठी ते तिच्या घरातील धुणी भांडी करण्यासाठी जगाचा पाठीराखा जनीचा सखा बनून राबवू लागला. देवाला वैकुंठापेक्षा जनीच्या या साध्या झोपडीतच खरा विसावा मिळत होता. आषाढी एकादशीचा सोहळा तो थोर, आषाढी एकादशीचा सोहळा तो थोर, वारकरी गरजती चंद्रभागेच्या तीरावर, वारकरी गरजती चंद्रभागेच्या तीरावर. नामयाच्या वाड्यात संताचा तो मेळा, नामयाच्या वाड्यात संताचा तो मेळा, जनी सेवा करी रात्रंदिवस देवाडोळा. रात्रीच्या समयी विठू जनीपाशी आला, रात्रीच्या समयी विठू जनीपाशी आला, भक्तांच्या गर्दीने देव थकून या गेला, भक्तांच्या गर्दीने देव थकून या गेला. भाकर तुकडा खाऊनी देव पोढला शिजे, भाकर तुकडा खाऊनी देव पोढला शिजे, कस्तुभमणी विसरला जनीच्या निवासे, कस्तुभमणी विसरला जनीच्या निवासे. आषाढी एकादशीचा पावन दिवस उजळला. लाखो वारकरी पताका घेऊन पंढरपुरात आले होते. विठ्ठल विठ्ठल रामाच्या गजराने चंद्रभागा दुमदुमून गेली होती. नामदेवाच्या वाड्यात संतांची सेवा करून जनी रात्री थकलेली असताना साक्षात विठ्ठल तिच्या झोपडीत आले. दिवसभर भक्तांना दर्शन देऊन देवाचे पाय थकून गेले होते. जनीने देवाचे पाय चेपले, त्याला आपल्या हाताने कोरडी भाकर भरवली. जेवण झाल्यावर विठ्ठल जनीच्या जुन्या घोंगडीवर गाढ झोपी गेले. काकड आरतीला पुजारी गाभाऱ्यात आले, काकड आरतीला पुजारी गाभाऱ्यात आले, विठ्ठलाचे दागिने चोरीला गेले. कस्तुभमणी आणि सोन्याचा तो हार, कस्तुभमणी आणि सोन्याचा तो हार, जनीच्या झोपडीत सापडला थोर. लोकांनी हिनविले चोर म्हणे जनीला, लोकांनी हिनविले चोर म्हणे जनीला, बाजारातून ओढीत नेले सुळावरती द्यायला, बाजारातून ओढीत नेले सुळावरती द्यायला. जनी रडे अंतरी विठ्ठलाचा धावा करी, जनी रडे अंतरी विठ्ठलाचा धावा करी, तूच आहे सख्या माझा संकटाचा धारी, तूच आहे सखा माझा संकटाचा धारी. सकाळ झाली. मंदिरात पुजाऱ्यांनी पाहिले तर विठ्ठलाच्या गळ्यातील अमूल्य कौस्तुभमणी आणि सोन्याचा हार गायब होता. देव अंगावर फक्त जनीची घोंगडी ओढून उभे होते. शोध घेता घेता पुजारी जनीच्या झोपडीत आले.
तिथे त्यांना विठ्ठलाचे दागिने सापडले. लोकांनी जनीवर चोरीचा खोटा आळ आणला. तिचे कोणीच ऐकले नाही. तिला बाजारातून ओढत नेण्यात आले आणि राजाच्या सैनिकांनी तिला सुळावर चढवण्याचा क्रूर आदेश दिला. जनी फक्त डोळ्यात अश्रू आणून विठ्ठलाचा धावा करत होती. लोखंडी सुळतो जळजळीत उभा, लोखंडी सुळतो जळजळीत उभा, जनीने गाईला अंतरीसा तो गाभा. धावा धावा विठ्ठला कुळाच्या कुलदीपा, धावा धावा विठ्ठला कुळाच्या कुलदीपा. सुळीचे मज देणे झाले रे बापा, सुळीचे मज देणे झाले रे बापा. जसा स्पर्श झाला जनीच्या सुळाला, जसा स्पर्श झाला जनीच्या सुळाला, लोखंड विरघळले पाण्याचा पूर आला, लोखंड विरघळले पाण्याचा पूर आला. चमत्कार पाहुनी जन चरणी कोसळले, चमत्कार पाहुनी जनी चरणी कोसळले. जनीच्या भक्तीने साक्षात देव जिंकले, जनीच्या भक्तीने साक्षात देव जिंकले. पंढरपूरच्या वेशीवर जळजळीत लोखंडी सूळ उभारला गेला. जनीने डोळे बंद केले आणि अर्थस्वरात विठ्ठलाचे आळवणी केली. जसे सैनिकांनी जनीला सुळावर चढवण्यासाठी उचलले तसा एक परम अद्भुत चमत्कार घडला. तो तीक्ष्ण तपलेला लोखंडी सूळ साक्षात मेणासारखा वितळला आणि त्याचे थंडगार पाणी झाले. सुळाच्या जागी पाण्याचा प्रवाह वाहू लागला. जनी सुखरूप उभी राहिलेली पाहून संपूर्ण पंढरपूर विठ्ठलाच्या जयघोषाने आणि जनीच्या चरणी नतमस्तक झाले. अशी ही जनीची भक्ती अलौकिक पावन, अशी ही जनीची भक्ती अलौकिक पावन. देव धावून आला भक्ताचे राखण्या वचन, देव धावून आला भक्ताचे राखण्या वचन. आषाढी एकादशीच्या या पवित्र दिनी, आषाढी एकादशीच्या या पवित्र दिनी विठ्ठल चरणी अर्पू ही अमृतवाणी. भाविक श्रोते हो, अशी आहे ही संत शिरोमणी जनाबाईंची आषाढी एकादशीची ओवीबद्ध आणि मन हिलावून टाकणारी महाकथा. देवाला श्रीमंती किंवा सोन्याचे दागिने नको असतात, तर फक्त जनीसारखे निर्मळ मन आणि अथांग श्रद्धा हवी असते. तुम्हाला ही ओवीबद्ध जुन्या पद्धतीची कथा कशी वाटली? तुमच्या मित्रपरिवारासोबत ही विठ्ठल भक्ती शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुंडलिक वरदे हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय श्री कृष्ण. श्री स्वामी समर्थ.